नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बांबूतील वरण। पहा, खूप छान टेस्टी, सहज पचण्यासारखं। त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा टोमॅटो बारीक चिरून, 6 ते 7 पाकळ्या लसूण, 4 मिरच्या उभ्या चिरून घ्या। हे पहा, मिठाच्या पाण्यातील बांबू जे स्वच्छ थोडे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे। एक बारीक चिरलेला कांदा। बघा मी काय केलेलं आहे, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ तिन्ही शिजत ठेवलेले आहेत, पातेल्यामध्ये, कुकरमध्ये नाही। आणि हे शिजताना तुम्ही त्याच्यात कांदा टाका, म्हणजे त्या डाळी लवकर शिजतील। पहा, लवकर शिजण्यासाठी एक चांगलीशी ट्रिक आहे की तुम्ही त्याच्यात एक कांदा चिरून टाका। नंतर आपण चिरलेले बांबू आहेत ते टाका। डाळ छानशी शिजत आली। बघा, मी कुकरमध्ये डाळ शिजवत नाही, कारण कुकरमध्ये डाळ ही शिजत नाही, ती फाटते। पहा, तुम्ही विचार करा, आणि मग ती पचायला फार कठीण जाते। शिजत आली डाळ की त्यात आपण अर्धा चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। हे खूप छानसे व्यवस्थित शिजते। थोडं शिजायला वेळ लागतो, पण मी सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरली तर डाळ वेळेच्या आधी शिजेल। आपण आता यात शिजणाऱ्या डाळीला तडका देऊया। तेल घेऊया अगदी थोडंसं, त्याच्यात फोडणीसाठी मेथीचे दाणे तडतडेपर्यंत त्यात राई घ्या, आणि आपण जाडसर ठेचलेला लसूण, आणि त्यानंतर 4 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या। बघा, मिरच्या चिरताना त्यातील बिया काढायला विसरू नका। लसूण थोडा लालसर झालेलाच आहे, त्यातच आपण हळद, तिखट डाळ करणार आहोत म्हणून तुमच्या टेस्टनुसार गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट हे घेऊन पूर्ण मिक्स करून घ्या। आणि आपण आता छान शिजणाऱ्या डाळीला तडका देणार आहोत। बघा, शिजणाऱ्या डाळीला, कुकरामध्ये फाटलेल्या डाळीला नाही। कुकरमधली डाळ पचण्यास कठीण असते, त्याच्यामुळे सहसा तुम्ही डाळ पातेल्यात शिजवायचा प्रयत्न करा। बघा, छानसा तडका बसलेला आहे। मी याच्यावर झाकण ठेवत नाही, कारण तुम्हाला दिसण्यासाठी। म्हणजे तडका देताना आपण सहसा वरून झाकण ठेवतो की त्याचा दम त्याच्यात राहू दे। हे पहा, डाळ शिजलेली आहे आणि ही पचायला खूप सोपी आहे। तुम्ही साधं वरण करता तेव्हा पण काय करा, डाळ उत्तमरित्या पातेल्यात शिजवा। जसं आपण कुकरमध्ये शिजवता तेव्हा ती फाटते, पचायला खूप कठीण जाते। ही पहा, बांबूतील तिखट वरण तयार आहे। ही पालघरमधील पारंपरिक रेसिपी आहे, करून पहा। डाळी लवकर शिजवायच्या असतील तर अगोदर भिजत घालून ठेवा। आवडलं तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।